कोकणात उन्हाळा सुरू झाला की घराघरात एकच सुगंध दरवळतो, तो म्हणजे गोड रसाळ आंब्यांचा. आमरस बनवला की तो काही वेळातच काळा पडतो किंवा मिक्सरला लावला की हवी तशी आमरसची चव ही येत नाही. तर यासाठी काय करावं हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणामध्ये स्पेशल बनवला जाणारा पारंपरिक पद्धतीचा आमरस. मिक्सर नाही, कोणतीही घाई नाही, पुरणाच्या गाळणीने हाताने गाळलेला हा आमरस चवीला इतका भारी लागतो की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. चला मग वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. सर्वात प्रथम आमरस बनवताना आपण जे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत ते आंबे आपण घेणार आहोत. इथे मी 5 आंबे घेतलेले आहेत. आता हे आंबे आपण अर्धा ते 1 तासासाठी पाण्यामध्येच ठेवणार आहोत. यामुळे आंब्याची उष्णता कमी होण्यास मदत होते आणि जो काही आंब्यावरती वर लागलेला चीक असतो तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. आता आपण हे आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. आमरसासाठी शक्यतो गोड आणि पिकलेले आंबे घ्यावेत, म्हणजे आमरस हा खूप छान चवीचा होतो. आपण इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. आमरसासाठी केसर आंबा घेतला तर अतिउत्तमच. पाण्याचा वापर करून जो आंब्यावरचा चीक आहे तो पूर्णपणे आपला काढून झालेला आहे, बघू शकता. आता हे आंबे आपण स्वच्छ फडक्याने पुसून घेणार आहोत. आमरस बनवताना आंब्याच्या वरचा जो देठाचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. आता जी आंब्याची साल आहे ती आपण हलक्या हाताने काढून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर आणि रसाळ आंब्याचा गर दिसतोय ते. अशाच प्रकारे सगळ्या आंब्यांची वरची जी साल आहे ती आपण काढून घेऊया. बघू शकता इथे आपली आंब्याची वरची साल आहे ती काढून झालेली आहे. आता कोणत्याही मिक्सरचा वापर न करता आपण पारंपरिक पद्धतीने पुरणाच्या गाळणीने हा आंब्याचा रस हा आपण गाळून घेणार आहोत. आणखी दुसऱ्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच कोकणामध्ये हाताने सुद्धा आंबा पिळून हा रस काढला जातो. पुरणाच्या गाळणीत आंबा गोल फिरवत मस्त आता आपण हा आंब्याचा रस हा काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण हा आमरस केला की एकदम मऊसूत आणि पारंपरिक चवीचा होतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजेच कोणत्याही यंत्राचा आमरस बनवताना जर वापर केला तर आमरस हा थोडाफार काळा पडण्याची शक्यता असते. शेवटला बाटा राहीपर्यंत हा आंबा आपण हा गोल फिरवून घेतलेला आहे, बघू शकता. अशाच प्रकारे आपण सगळ्या आंब्यांचा रस हा काढून घेतलेला आहे, बघू शकता. आता आपण ही पुरण गाळण आहे ही काढून घेऊया आणि जो काही गाळणीला जो रस लागलेला आहे तो सुद्धा आपण पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी हाताच्या सहाय्याने अगदी मऊसूत आंब्याचा रस हा आपला काढून झालेला आहे. बाजूनी भांड्याला सुद्धा लागलेला जो आंब्याचा रस आहे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आमरसाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि 2 चमचे पिठी साखर घालून घेणार आहोत. आंबा आपला गोड चवीचा असल्यामुळे इथे आपण जास्त पिठी साखर घालून घेणार नाही आहोत. आता हा आंब्याचा रस आहे हा आपण हलक्या हाताने पळीने हलवून घेणार आहोत, म्हणजे वेलचीचा सुगंध आणि साखरेचा गोडवा यामध्ये पूर्णपणे मिसळला जातो. यामुळे आमरसाला सुगंध आणि चव ही खूप छान येते. वेलची पावडर इथे मी चाळून नाही घेतली आहे, त्यामुळे वरती जे बारीक कण आहे ते दिसून येतात. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे शक्यतो चाळूनच घ्या. पाहू शकता अगदी मऊसूत आणि घट्टसर आपला कोणताही पाण्याचा वापर न करता हा स्वादिष्ट आमरस तयार झालेला आहे. पिठी साखर घातल्यामुळे आमरसाला छान चकाकी आलेली आहे आणि स्मूथ टेक्स्चर सुद्धा आलेला आहे, बघू शकता.
पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस हा हाताने किंवा पुरणाच्या गाळणीने काढला जातो. आमरस झाल्याच्या नंतर ते लगेच त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आमरस हा काळा पडत नाही. तसंच लोखंडी भांड्याऐवजी स्टील किंवा काचेच्या भांड्यामध्ये हा आमरस स्टोअर केल्यामुळे त्याचा रंग सुद्धा फार काळ टिकून राहतो. या आमरसामध्ये आपण अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपला हा आमरस तयार होतो. थंडगार आणि मऊसूद आमरस आपला तयार झालेला आहे. गरमागरम पुरीसोबत याची चव अगदी अप्रतिम लागते. अगदी कमी वेळामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने हा आमरसाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.